परभणी येथे न्यायालयीन कस्टडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सोमनाथ यांच्या आईने हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे। हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे। विशेष म्हणजे सूर्यवंशी यांच्यातर्फे वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः वकील म्हणून हायकोर्टात उभे होते। याबाबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। बघूयात ते काय म्हणाले। कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे। पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची, या अपुरा आहे। आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे, तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं। त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे। शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं SITची सुद्धा मागणी करतो की SIT नेमण्यात यावी, पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे। आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं। कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलंय ना की तुमची याचिका कन्सिडर ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच। बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यात सांगितलेला आहे, नेमकं दोन्ही सिमिलर कसे आहेत? ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे, पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे, कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवतोय, त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे। ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे। सुपरविजन करावं अशी तुम्ही भूमिका घेतलेली आहे। हो, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील। तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू। तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये सर? यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणारा स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले। कस्टोडियल डेथ मध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं गरजेचं आहे। बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत। ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 876 केसेस झालेले आहेत, पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे। याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाहीये, तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय।